थाने लोकसभा चुनाव क्षेत्र से शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट के उम्मीदवार राजन बिचारे ने आज अपनी उम्मीदवारी का नामांकन निर्वाचन निर्णय अधिकारी एवं अपर जिलाधिकारी मनीषा राय भाई के समक्ष दाखिल किया है। इससे पहले महागठबंधन के नेताओं ने एकजुटता का परिचय देते हुए रैली में हिस्सा लिया। इसमें शिवसेना नेता आदित्य ठाकरे, कांग्रेस नेता मुजफ्फर हुसैन और राष्ट्रवादी के नेता एवं विधायक जितेंद्र आव्हाड ने रैली में हिस्सा लिया और गठबंधन के तीनों पार्टियों के नेताओं ने अपनी उपस्थिति दर्ज कराते हुए शक्ति प्रदर्शन किया है। आज शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे गुट के उम्मीदवार ने नामांकन भर दिया है। दूसरी तरफ थाने महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का गृह क्षेत्र है। भाजपा शिवसेना महायुति ने अभी तक अपना उम्मीदवार घोषित नहीं किया है। कई महीनों से पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक भाजपा की तरफ से अपने उम्मीदवारी के लिए प्रयास कर रहे हैं। उनका नाम सबसे आगे चल रहा है। वह पहले भी थाने लोकसभा से सांसद रह चुके हैं। नई मुंबई, थाने और मीरा भाईंदर तीनों महानगर पालिका क्षेत्रों में डॉक्टर संजीव नाइक का, उनके पिता विधायक पूर्व मंत्री गणेश नाइक का वर्चस्व माना जाता रहा है। वहीं आज भाजपा, शिवसेना, शिंदे गुट और राष्ट्रवादी अजीत पवार गुट तीनों महायुति में शामिल हैं और इस बार महायुति और महागठबंधन दोनों के बीच में कड़ा मुकाबला देखने को मिल सकता है। लेकिन अभी तक महायुति के उम्मीदवार को लेकर के कोई निर्णय नहीं होने से कार्यकर्ताओं में भी निराशा दिखाई दे रही है। लोकांचं प्रेम, लोकांचा प्रतिसाद हा आमच्या सोबत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत गद्दारांबरोबर बिलकुल नाही। भाजपा को सीट देल की नहीं, भाजपा को सीट देल की नहीं, इतना शुरू है। गद्दारों के साथ कोई नहीं खड़ा है। ये प्यार का प्रतीक है, प्रेम का प्रदर्शन है। ठाण्याचं दैवत, ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेब या ठिकाणी यांच्या पुतळ्याला हार घालून त्याचबरोबर स्मृती स्थळाला या ठिकाणी आम्ही रॅली काढून कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत। अशा पद्धतीने या महाराष्ट्राला, या देशाला ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने या नवीन एक इतिहास घडवण्यासाठी आपण सर्व इंडिया महाविकास आघाडी या ठिकाणी वाटचाल करणार आहे। सर, आपण अर्ज भरायला निघालात, परंतु समोर कोणीही उमेदवार दिसत नाही। मला वाटतं उमेदवारांना शुभेच्छा मी दिलेल्या आहेत, परंतु ते उमेदवार शुभेच्छा घ्यायला पण तयार नाहीत। त्याला करायचं काय? सर, कशा प्रकारे नागरिकांसमोर जाणार आहात, कोणकोणती कामे करून? मला वाटतं गेल्या 35 वर्षे या ठाणे शहराचा मी 4 वेळा नगरसेवक, महापौर, आमदार, 2दा खासदार ही काम करण्याची संधी ठाणेकर जनतेने दिलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल, नवी मुंबईची जनता असेल, मीरा भाईंदरची जनता असेल, गेली 10 वर्ष या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी विकास कामं जी आहेत, उदाहरणार्थ ठाण्याचं रेल्वे स्टेशन मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण ते डेव्हलप करतोय। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल या तुमचं
नवीन असं ऐतिहासिक स्टेशन या ठिकाणी तयार होते. आरोग्य खात्याच्या जागेवर मेंटल हॉस्पिटल येते. तुमचं नवीन स्टेशनाचं काम त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली असेल. दिघा स्टेशन नवी मुंबईतलं तयार झालेले आहे. मीरा भाईंदरमध्ये मीरा रोड आणि भाईंदर स्टेशन हे अद्ययावत करण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी विविध कामं गेल्या 10 वर्षामध्ये केलेली आहेत. म्हणून मला नक्की खात्री आहे या ठिकाणची मीरा भाईंदरची जनता असेल, ठाण्यातली जनता असेल किंवा नवी मुंबईतली जनता असेल ही नक्कीच या ठिकाणी परत तिसऱ्यांदा काम करण्याची संधी मला देईल. विजयाचीच मिरवणूक आहे. अर्ज नाही भरत आहे. आम्ही विजयाच्या दिशेने कूच करतो आहोत. विजय नक्की आहे. युती जी झालेली गोची याच्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही. मुख्यमंत्र्याचं नागपत्र करून टाकलाय. श्वास घेता येत नाहीये. अंडर करंट मोठा आहे आणि तो अंडर करंट गद्दारी विरुद्ध आहे. तो अंडर करंट भाजपच्या खोटारडेपणा विरुद्ध आहे. 2 कोटी नोकऱ्या, महागाई कमी करणार. इथे गॅसचा भाव 1200 रुपये. आम्ही 500 रुपयाला गॅस देणार म्हणजे देणार. आम्ही पेट्रोल 60 रुपयाला विकणार म्हणजे विकणार. नमस्कार. आप अगर देख सकते हो कि हम लोग अभी जो फिलहाल हैं वो शक्ति स्थल पे हैं जो दिघे साहब का है और दिघे साहब के चरणों में नतमस्तक होकर राजन जी विचारे साहब जो तीसरी बार सांसद के लिए जो अर्ज दाखिल करने वाले हैं वो अर्जी कुछ क्षणों में या कुछ वक्त में वो अर्जी दाखिल करेंगे. पर लोगों के प्रति जो निष्ठा, जो पक्ष के प्रति निष्ठा, पक्ष के नेताओं के प्रति निष्ठा, जिस हिसाब से विचारे साहब ने गए 10 साल में जो काम किया हुआ है, मुझे ऐसे लगता है कि दिघे साहब के खरे संस्कार उनका शिष्य लेके आगे बढ़ रहे हैं. हो, आज तारीख 20 आहे. आज आम्ही इतिहास घडवणार आहोत. गर्दीचा उच्चांक घडवणार आहोत. कारण ही गर्दी निष्ठावंतांची असेल, गद्दारांची नसेल. आज सर्वजण, सगळेच जण, सगळे कार्यकर्ते एक मनामध्ये ठाम निश्चय घेऊन चाललेलो आहे की हिटलरशाही चालणार नाही. मग ती ठाण्यातली असू दे किंवा दिल्लीची असू दे, ती आम्ही पाडणारच. आणि ती पाडण्यासाठी आज आमचे निष्ठावंत खासदार राजन विचारेंचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सगळे चाललेलो.